नमस्कार. दासबोध निरूपण यातील हा 50वा भाग. आपल्या सर्वांच्या उत्तेजनामुळे अर्धशतक आपण आज पूर्ण करतोय. मी सुरुवातीला म्हटलं तर 75-80 भाग होतील असं मला वाटतंय, पण 50 भाग पूर्ण होण्या हा सुद्धा समर्थांच्या आणि परमेश्वराच्या कृपेचा भाग आहे. आपल्या सर्वांच्या लोभाला त्याचं श्रेय दिलं पाहिजे. त्यामुळं आपणा सर्वांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. परमेश्वराबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर ती वेगळी व्यक्त करायचं कारण नाही, आपल्या मनामध्ये ती कायम असतेच. आपण 12व्या दशकामध्ये आणि आता 9वा समास आपण सुरू करतोय आणि या समासामध्ये समर्थ प्रयत्नांचं महत्त्व समजावून सांगतायत आणि त्याचबरोबर माणसाने कसं वागावं असं तेही समर्थांनी उपदेश केलेला आहे. म्हणून आळस सोडावा येत न साक्षेपे जोडावा. म्हणून आळस सोडावा येत न साक्षेपे जोडावा. दुष्टितपणाचा मोडावा थारा बळे. सुंदर अक्षर लिहावे. स्पष्ट नेमस्त वाचावे. विवरो जाणावे अर्थांतर. नेमस्त नेटके पुसावे. विशद करून सांगावे. प्रत्ययवीन बोलावे तेची पाप. संपूर्ण दासबोध संवादात्मक आपण सुरुवातीला पाहिलं आणि स्वर्थाने त्याला गुरु शिष्यांचा संवाद असं म्हटलेलं आहे. या संवादामध्ये कधी शिष्य तर कधी श्रोते यांच्या प्रश्नांनी समासाला प्रारंभ होतो, तर कधी त्यांची कल्पना करून समर्थ समासाला सुरुवात करतात. या यत्ननिरूपण या समासाचं नाव आहे. त्याचा प्रारंभ एका हीन, दुबळ्या आणि दुर्दैवी श्रोत्याने विचारलेल्या आपल्या दुर्दैवी परिस्थितीतून कसा मार्ग काढावा व त्यासाठी कसे वागावे या प्रश्नाने समर्थाने केली आहे. तो म्हणतो की मी दुर्बळ, ओढग्रस्त, आळशी असा मंदबुद्धीचा आहे. मला खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही, राहायला झोपडी नाही, शिवाय सगळे सोयरे, मित्र, ओळखीचे, आश्रयदाते कोणीही नाही. तेव्हा या परिस्थितीतून उद्धार होण्यासाठी मी कसे वागावे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. या प्रश्नावर समर्थांनी केलेले निरूपण म्हणजे एका अर्थाने जगात कसे वागावे याचेच अनुकरणीय दिग्दर्शन आहे. समर्थ म्हणतात की कोणतेही काम केल्या वाचून होत नाही. ज्याला दुर्दैवाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं आहे त्याने हे जाणून प्रथम कार्यप्रवणता व प्रयत्नवादाची कास धरली पाहिजे. त्यासाठी अंगातील आळस झटकून तत्परतेने व चिकाटीने सतत प्रयत्न केले पाहिजे. ते करताना कधी अपयश आले तरीही निराश न होता, शंका आल्या तरी त्या झटकून प्रयत्न चालूच ठेवले पाहिजे. कारण जो सावधपणे प्रयत्न करत नाही त्याला जीवनामध्ये कधीही यश, सुख व समाधान मिळणे शक्य नाही. प्रयत्नांती परमेश्वर अशी म्हण आपण अनेकदा वापरतो, पण स्वतः मात्र दैववादी बनून आळस करत राहतो आणि मग अपयशाची ठोकर खातो. समर्थांचा परमेश्वरावर जेवढा ठाम विश्वास आहे तेवढाच प्रयत्नांच्यावर आहे. प्रयत्नावरती समर्थांनी अनेक ओव्यामध्ये लिहिलेलं आहे. आळस टाकावं यासाठी अनेक वेळा लिहिलेलं आहे दासबोधामध्ये. त्यामुळे समर्थांचा परमेश्वरावर जेवढा ठाम विश्वास आहे तेवढाच प्रयत्नावर आहे आणि हेच त्यांच्या शिकवणुकीचे आगळेवेगळे व अद्वितीय वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रखर प्रयत्नवादाचा पुरस्कार प्रकर्षाने करून समर्थ ज्याला जीवनात काही उज्ज्वल करायचं आहे त्याने आपला दिनक्रम कसा ठेवावा हे सांगताना म्हणतात की पहाटे लवकर उठून श्रीरामाचे नाम घेऊन दिवसाची सुरुवात करावी. पहाटेची वेळ पाठांतराला उत्तम असते, त्यामुळे पाठांतर करण्याची व मागे पाठ असेल त्याची उजळणी करावयाचा नेम करावा. स्नानाधिक नित्यकर्म करून आपले कपडे आपणच धुवून नीट पिळून वाळत टाकावे ही सांगायला ते विसरत नाहीत. नंतर देवपूजा करावी. थोडा फळाहार किंवा न्याहारी करून आपल्या उद्योगाला लागावे. अनियमित वागण्याने व वेळेवर न खाण्याने ॲसिडिटी वाढते. हे जे आज आपल्याला डॉक्टर बजावून सांगतात ते समर्थांनी त्याच काळात सांगून ठेवलेलं आहे. उद्योग करतानाही येणाऱ्या माणसामधून आपला कोण व परका कोण हे सावधानतेने पाहूनच त्याच्याशी व्यवहार करावा. लिहिताना सुवाच्य आणि सुंदर लिहावे, तर वाचताना स्पष्ट व अचूक उच्चाराने वाचावे व त्याचे चिंतन, मनन व विचार करून नीट अर्थ जाणून घ्यावा. कोणाला प्रश्न किंवा शंका विचारताना ती नेमकेपणाने विचारावी आणि कोणाला काही सांगताना त्याला ते सहज समजेल असे विशद करून सांगावे. अनेकदा नीट न ऐकल्याने, स्पष्ट न बोलल्याने गैरसमज, वादविवाद, भांडणे होतात असा आपला अनुभव असतोच. तेव्हा ते प्रसंग टाळण्याचा मूलमंत्र देऊन समर्थ म्हणतात की बोलताना अनुभवाचेच बोलावेत. प्रचिती न घेता अंदाजपंचे बोलणाऱ्यांची मूर्ख व त्यांच्या वागण्याची पापकर्म अशी संभावना करून
समर्थ आचार आणि उच्चार आणि अर्थात वाचार उच्चार या दोन्हींचा मेळ घालण्याचे महत्त्व पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात. तो समास पुढे चालू आहे. उत्तम यत्न निरूपण. त्याचं जैसे बोलणे बोलावे तैसे ती चालणे चालावे, मग महंत या स्वभावे अंगी बाणे, उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी, चालून घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून लाड, तेथे कैसे आणले द्वाड करंटेपणा. यातलं जे आहे ना, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी, त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे. प्रत्यक्षात ती करायचा योग आम्हाला आला, त्यासंबंधी मी हा समाज संपला की सांगणार आहे. ज्याला उत्तम जगून जन्म सफल करायचा आहे त्याने स्वतःचे चरित्र आणि चारित्र्य कसे राखावे हे सांगताना समर्थ म्हणतात की आपले वागणे सदैव नीतिधर्माचे असावे. आपणाकडे येणाऱ्या प्रत्येकाला समाधान वाटले पाहिजे. ज्याला समाजात मान्यता लाभली आहे अशा नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत आणि शिपायापासून अधिकाऱ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्याकडे आपापली कामे घेऊन अनेक लोक आजसुद्धा येत असतात. अशा सर्व नेतृत्व करणाऱ्यांनी समर्थांचा हा उपदेश रोजच्या आचरणात आणण्यासारखा आहे. सर्वांची सर्व कामे होणारी नसतात, पण तरीही त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांचे समाधान करता येते व त्यांनाही आपलेपणावर आदर निर्माण करता येतो. यापुढे जाऊन आपण जसे बोलतो, लोकांमध्ये सांगतो, तसेच आपले स्वतःचेही वागणे ठेवले पाहिजे. म्हणजे आपोआपच महंतपणा म्हणजे आजच्या भाषेत नेतृत्व चालत येते. उक्ती आणि कृती यात अंतर असू नये असा उपदेश सर्वच संतांनी सदैव केलेला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असेही संतांना आपल्याला माहिती आहे. हरिकथा करण्यावरही समर्थांचा भर आहे. ती करताना गद्य पद्य मुद्रा छंद दृष्टांत बोधप्रद कथा यांचा वापर करावा. श्रोत्यांना कंटाळा येणार नाही, उलट ते कथेत रंगून जातील आणि भक्ती ज्ञान आणि वैराग्य याचे निरूपण मनोभाव ऐकतील, चित्तामध्ये ठसवतील व तसे वागतील. अशा तऱ्हेची इतक्या प्रभावी कथा असावी. सर्वगुण संपन्न कृतिशील महंताला जर संगीत कला अवगत असेल तर मग कथावैभवाला काही उणे पडत नाही आणि जशी आकाशात तारकांची गर्दी असते तशीच गर्दी श्रोते त्यांच्या कथेसाठी करतात असे समर्थ सांगतात. मात्र जर कथाकार बुद्धिमान नसेल आणि कथेमध्ये विस्कळीतपणा असेल तर मात्र अशा निरूपणाचा बोजवारा सोडतो. म्हणून सर्वगुण संपन्न कथा संकीर्तन असावे व त्याला तशाच विरागी सदाचाराची जोड असावी. हे आपल्याला सुद्धा रोजच्या वागण्यामध्ये, कुणाशी बोलण्यामध्ये किंवा ज्यांना व्याख्यान द्यायचं आहे त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना, प्राध्यापकांना हे सगळं उपयोगी पडणार आहे. सर्वसामान्य लोकांना स्वतःला जमत नसली तरी विरागी वानासक्त वृत्तीबद्दल सदैव आदर असतो व ती जिथे दिसेल, विरागी वृत्ती जिथे दिसेल तिथे लोक आपोआपच विनम्र होतात. अशा गुणांनी आपली कथा मंडित करून ती सर्व लोकांना तर प्रिय व्हावीच, पण त्याही पलीकडे ब्रह्मांड भेदून ती नेण्याचे ध्येय ठेवावे. दासबोधातील हे प्रसिद्ध वचन नेहमीच आदर्श मानले जाते. मी आता तो भाग पुढे सांगणार आहे. नंतर समर्थ सेवा मंडळ सज्जनगडच्या वतीने असा देशाबाहेर रामकथा सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळ करण्याचा अलौकिक प्रयत्नात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. ते मी पुढे सांगितलं नंतर. आणि तो कार्यक्रम करताना सुद्धा प्रत्येक प्रतिसाद श्रोत्याला, प्रत्येक प्रजेला हीच ओवी आमच्या मनात येतोय. या समाजाचा उपसंहार करताना समर्थांनी सांगितलेली ओवीसुद्धा अशीच फार लोकप्रिय आणि बोधप्रिय आहे. ते म्हणतात, ज्याला आपला उद्धार करून घ्यावायचा आहे त्याने आपले बौद्धिक सामर्थ्य वाढवून ब्रह्मांडाहून जाड म्हणजे विशाल करावे. अशी बुद्धी प्राप्त झाल्यावर मग द्वार दुर्दैवी करंटेपण आपोआपच नष्ट होते. असे म्हणून समर्थ म्हणतात की अशा रीतीने जर करंटा माणूससुद्धा बुद्धिप्रधान, नीतिप्रधान, यत्नप्रधान आणि भक्तिप्रधान झाला की आपोआपच त्याचे भाग्य उदयास येईल. समर्थांची ती ओवी अशी आहे, घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैसे आणले द्वाड करंटेपण. आपला बुद्धी विशाल केली की ब्रह्मांडाहून ती विशाल करावी आणि मग तिथं आपल्याला कधीही करंटेपण आपल्या प्रत्ययाला येणार नाही. तेव्हा बुद्धी आणि कृती दोन्हीचा मेळ घालून आपण सुद्धा मोठं होऊ शकतो. आज मी दोनच समाज सांगतोय. पुढे आता ही जी ओवी आहे ना, उदास वृत्तीचं मानवे जन विशेष कथा निरूपण, त्यातला पुढचा भाग आहे, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी.
समर्थ समाधीस्थ होऊन आता 350 वर्ष होऊन गेली. त्यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची समाधी बांधली. सज्जनगडावरती आजही ती समाधी अनेकांना प्रेरणा देत उभी आहे. आणि त्यांच्या समर्थांच्या ज्या पादुका आणि अन्य वस्तू गडावरती ठेवलेल्या आहेत. समर्थ सेवा मंडळ 1950 साली श्रीधर स्वामींनी स्थापन केलं, गडाची दुरवस्था दूर व्हावी म्हणून. आणि त्यामार्फत सज्जनगडाचं सगळं वैभव जे आज दिसते त्यापैकी बहुतांश तेव्हा निर्माण झालेलं आहे. समर्थांच्या ज्या मूळ पादुका होत्या त्या 2 त्यांचे जोड होते. त्यातला एक जोड दिवाकर गोसावी जे महाबळेश्वरला समर्थांचे शिष्य होते त्यांच्या घराण्याला आहे. आणि दुसरा जोड रायगडच्या पायथ्याशी एक गाव आहे तिथल्या देशमुखांच्याकडे होता. त्या देशमुखांनी तो जोड समर्थ सेवा मंडळाला नंतर भेट दिला. आणि तो अगदी अस्सल जोड म्हणजे त्या पादुका आपण बघितल्या तर तेव्हा जोड दिला तेव्हा त्या सोन्याच्या बारीक तारासुद्धा काही ठिकाणी होत्या. आणि 1960-70च्या 80च्या दरम्यान तो त्यांनी समर्थ सेवा मंडळाकडे ठेव म्हणून दिला, पत्रही दिलं तसं. ते हे 2 समर्थांच्या मूळ पादुकांचे जोड आहेत. आणि समर्थांच्या समाधीच्या इथं असतात त्या मूळ पादुका त्यांना हलवू शकत नाही. समर्थ सेवा मंडळाने जे अनेक उपक्रम केले ते सज्जनगडच्या सुधारणेकरता 1954, 55, 56 पासून दौरे सुरू केले. आणि पादुकांचा घेऊन गावोगावी जायचं, भिक्षा मागायची. आणि त्या भिक्षेतून जे पैसे येतील, धान्य येईल, त्यांना गडावरती येणाऱ्या सर्व भाविकांना भोजन, निवास ही व्यवस्था आणि दर्शनाची सोय करायची, हे त्याच्यामागे उद्दिष्ट होतं. समर्थ सेवा मंडळाच्या सुरुवातीपासून श्रीधर स्वामींनी ते स्थापन केलं. आणि नंतर मग खूप अण्णाबुवा कालागावकर, अय्याबुवा असे बरेच रामदासी मंडळींनी त्यावर देशणूक केलं. माधवराव हळीकर, बाबूराव वैद्य यासारखे प्रपंची लोकसुद्धा त्यात खूप कार्यप्रवण होते. बाबूराव वैद्य तर कराचीला त्यांचा मोठा व्यवसाय होता. फाळलीनंतर ते इकडे आले आणि समर्थ सेवा मंडळाच्या कार्यामध्ये बाबूरावांनी खूप वेगळं मोठं कार्य केलं. आता सगळ्यांनी मिळून हे काम केलं. आणि समर्थ सेवा मंडळाचा भिक्षा दौरा हे बाबूरावांच्या डोक्यातनं निघालेली कल्पना. आणि आता गेली बरेच वर्ष, 40-1 वर्ष तरी ते अथकपणे चालू आहे. माझे वडील समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष राणा उर्फ बाबाप्पू गोडबोले म्हणायचे, त्यांना अनेक वर्ष होते. त्यांनी खूप योगदान दिलं. 98 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. आणि त्यानंतर समर्थ सेवा मंडळाच्या दुसरे जे अध्यक्ष होते अण्णाभाऊ कालगावकर, ते कार्यवाह होते. तर तेही थकले, ते 98 वर्षाचे होते. तेव्हा माझ्यावरती ही जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून मारुतीबुवांनी आग्रह केला. आज मारुतीबुवाही दुर्दैवाने नाही टाकले. तर मी म्हणलो कार्याध्यक्षांना दैनंदिन काम करणं मला शक्य नाही माझ्या बाकीच्या व्यापामुळे. मग अध्यक्ष झालो मी. अध्यक्षाची त्यांची विनंती मान्य केली आणि नारायणराव खुपेरकर कार्याध्यक्ष झाले. अण्णाभाऊ कालगावांचे पुतणे. आम्ही खूप वेगळ्या योजना राबवल्या केल्या. त्यात ही एक कल्पना रामकथा ब्रह्मांड वेढून पैलाड न्यावी ही जी होती त्याचा योग आला. 2000 साली म्हणजे मला अध्यक्ष होऊन जेमतेम 2 वर्ष झाली ती, तेव्हा सुवर्ण महोत्सव समर्थ सेवा मंडळाचा येत होता. त्यावेळी एक छान स्मरणिका ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र भटांनी संपादन केलेली ती आम्ही प्रकाशित केली, ज्यात सर्व कार्याचा आढावा आणि विचारांचा आढावा घेतला होता. आणि त्याच वेळेला अनेक उपक्रम राबवले. त्यात एक समर्थ भक्त कॅप्टन आनंद जयराम बोडसे हवाई दलातले कॅप्टन, त्यांच्या मदतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. आणि दुसरं वाशीला तामणकर म्हणून समर्थ भक्त आहेत, विलास तामणकर, आणि त्यांचेच नाही सिंगापूरला होते भावे, हर्षवर्धन भावे आणि जोशी म्हणून. त्यांचा आग्रह की तुम्ही पादुका घेऊन सिंगापूरला या. आम्ही विचार केला की आत्ता समर्थाने सांगितले ब्रह्मांड वेढून पलीकडे न्यावी रामकथा. तर त्यांनी ते म्हणले तुम्ही या, इथं महाराष्ट्र मंडळ आहे त्यांच्यातर्फे आम्हाला दिसतं निमंत्रण आलं, पण नुसतं पादुका घेऊन जायचं हे काही मला पटेना, काहीतरी आपण वेगळं करावं. म्हणून मी प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांना विनंती केली की आपण याल का सर, आपण आपले विचार मांडावे समर्थांचे. त्यांनी होकार दिला. मग नुसतं हे असून नको तर मी समर्थछंद म्हणून समर्थांच्या भक्तिगीतांची कॅसेट निर्माण केलेलीच होती.
त्यात रवींद्र साठे गायले, ते प्रसिद्ध गायक. तोही मित्र झालेचा. तो म्हणलं, रवी तू येणार का बरोबर? तो म्हणला, येईन मी, नक्की येईन. काय असतं की व्यावसायिक माणसांना, म्हणजे प्राचार्यांना सुद्धा त्यांचा सर्व कार्यक्रम सोडून आणि रवींद्र साठेला त्यांचा व्यावसायिक सोडून पण तरी 6-7 दिवस काढायचे मी मान्य केले. आणि सोनी काका तेव्हा आमचं काम बघायचे, त्यांनाही बरोबर ते होते. आणि आम्ही सिंगापूरचा दौरा केला. समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी बरोबर पूजेसाठी म्हणून रानडे म्हणून समर्थ भक्त आलेले. मी, माझी पत्नी, रवी साठे, त्याची बायको, प्राचार्य शिवाजीराव भोसले, सोनी काका, असे आम्ही सगळेजण सिंगापूरला गेलो. आणि तिथं महाराष्ट्र मंडळ मोठा आहे, त्या कार्यकर्त्यांनी खूप मदत केली. तिथले स्थानिक वादक घेऊन रवींद्र साठ्यांची आम्ही गाणी बसवली, भक्तिगीतं समर्थांच्या, भक्ती रचना. आणि मग तिथलं जे मोठं हॉल आहे कम्युनिटी सेंटर, तिथल्या टॅक्सेशन डिपार्टमेंटचा, ते सभागृह त्या मंडळींनी भाड्यानं घेतलं. आणि तिथं 4 तासाचा आम्ही समर्थ चरित्र गायनाचा आणि सांगण्याचा कार्यक्रम केला. जवळजवळ 300 लोक, हॉल तो तुडुंब भरला होता. आणि सुरुवातीला समर्थ सेवा मंडळाच्या कार्याची माहिती दिली. मारुतीबाने समर्थ विचार सांगितले, प्रवचन टाईप. मी माहिती दिली. शिवाजीराव भोसले यांनी समर्थांच्यावर त्याचे उत्तम व्याख्यान दिलं, जवळजवळ अर्धा-पाऊण तास. आणि नंतर रवींद्र साठे समर्थांच्या 8 भक्तिरचना आम्ही समरछंदमध्ये ज्या केल्यात, त्या तिथल्या वादकांना साथी घेऊन सादर केला. फार सुरेल कार्यक्रम झाला. त्याचं निरूपण मी केलं. आणि मग हर्षवर्धन भावे आणि जोशी, त्यांच्या पत्नी, या सगळ्यांनी आमची सगळी सोय उत्तम केली. ती अनेक ठिकाणी सिंगापूरच्या मराठी घरामध्ये काही तामिळी मंडळी होती, त्यांच्या घरी पादुका गेल्या पूजन करण्यासाठी. आणि आमचा खर्च आम्ही सगळ्यांनी केला. मंडळाला काही खर्च मिळाले, मंडळाला त्यांना त्या लोकांनी देणग्याही दिल्या. पण या निमित्तानं रामकथा पैलाड न्यावी हे साध्य आम्ही करू शकलो. आणि नुसतीच कथा दिली नाही, समर्थांचं विचारधन मारुतीबांच्या वाणीतून आणि शिवाजीराव भोसलेंच्या वाणीतून असं लोकांच्या कानावर पडण्याची व्यवस्था केली. आणि रवींद्र साठ्यांनी समर्थांचं जी काव्य प्रतिभा आहे, समर्थ उत्तम कवी होते. अनेक त्यांनी ज्या भक्ती दिल्या त्याला तिने राग आणि ताल हे सुद्धा दिलेलं आहे. संगीताचं ज्ञान होतं, म्हणजे संगीतावरची त्यांची रचनाच आहे, कवींच्यावरती रचना आहे. आणि स्वतः समर्थ कवी आणि संगीतातले जाणते होते. त्यामुळे त्या रचना तिथे आम्ही सादर केल्या. समर्थांची संगीत धन्य ते गायनी करा अशी रचना आहे. मी केव्हा तरी योगात आपल्याला सांगेन. फार सुंदर आहे. आणि हा असा कार्यक्रम आमचा झाला. आणि समर्थांनी म्हणलंय 350-400 वर्षापूर्वी, ब्रह्मांड भेदूनी रामकथा पैलाड न्यावी. ते आम्ही पहिल्या प्रथम समर्थ पादुकांच्या रूपाने समर्थ ब्रह्मांड भेदून देश सोडून सिंगापूरला नेलो. आणि त्यात उत्तम कार्यक्रम, समर्थांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्यांचं वाङ्मय, त्यांचं काव्य त्या लोकांच्या समोर आम्ही उभं करू शकलो. महाराष्ट्र मंडळातल्या सर्व तिथले तामिळी लोक त्यात आले होते, उत्तर भारतीय काय होते. त्या सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. आणि आम्हाला हे श्रेय रामकथा नेण्याचं भाग्य लाभलं, हे आमचं सर्वांचं परम भाग्य आहे. त्यानंतर 2-3 वेळा दौरे झाले, अर्थात मी त्यात नव्हतो. पण सुरुवात करण्याचं हे काम आमच्या हातनं होऊ शकलं, ही परमेश्वराची कृपा आहे. आणि समर्थांनी जे सांगितलं त्याचा प्रत्यय, भले 350-400 वर्षानंतर का होईना, पण रामकथा आम्ही समर्थांच्या मनातली पैलाड नेऊ शकलो, हे आमच्या भाग्य आहे असं वाटतं. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा वाद सुरू करू. नमस्कार.